यांनी बऱ्याच अटी लादलेल्या होत्या, तरीही पुण्याच्या कोंढवा परिसरातल्या कौसर बागेत सभागृहात ओवेसींची सभा झाली। हातगाडी, भंगार विक्री अशा कामांऐवजी आमची सुद्धा IAS, IPS यासारख्या हुद्द्यांवरती बसण्याची स्वप्न आहेत असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारकडे आरक्षणाचं साकडं घातलं। मुस्लिमांच्या सद्यस्थितीसंदर्भात शिक्षण, आरोग्य अशा उदाहरणांचा दाखला देत ओवेसींनी सर्व पक्षांवर टीका केली। मराठ्यांच्या आरक्षणाला आमचा विरोध नाहीये, पण मुस्लिमांना प्रवाहात आणायचं असल्यास आरक्षण मिळायला हवं असं सांगत आरक्षणासाठी यापुढच्या काळात महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचं त्यांनी म्हटलं। तसंच महाराष्ट्रातल्या तुरुंगांमध्ये शेकडो निर्दोष मुस्लिम तरुण खितपत पडलेत, त्यांचे खटले 10-10 वर्षांनीही निकाली निघालेले नाहीयेत। अशा तरुणांना महाराष्ट्र सरकारनं न्याय द्यावा अशी अपेक्षा ओवेसींनी व्यक्त केली। भाषणाच्या शेवटी बोलताना राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्याला हात घालत ओवेसींनी सेना भाजपवरती निशाणा साधला।